महाराष्ट्रात नुकत्याच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, निवडणुकांचे निकाल लागले आणि महापौर कोणाचा होणार, उपमहापौर कोणाचा होणार असे प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकच महाराष्ट्रवासियाला पडल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच महापौर पदासाठीचं आरक्षण सुद्धा जाहीर झालेलं आहे. त्यानंतर महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. 27-28 तारखेला अर्ज भरायचे आणि 30-31 तारखेला ही प्रत्यक्ष निवडणूक होणार असं सांगितलं जात होतं. पुण्यासाठीची ही निवडणूक जी आहे ती पुढे ढकलली. आता 6 फेब्रुवारीला पुण्याला नवा महापौर मिळणार आहे. मात्र या महापौर निवडीवरूनच मित्रपक्षांमध्येच आपापसामध्येच मोठी खिचाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मित्रपक्षांमध्ये काहीसा तणाव पाहायला मिळतोय. मग अगदी मुंबईसारखी महानगरपालिका असेल, ठाण्यासारखी महानगरपालिका असेल, या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये मित्रपक्षांमध्ये मोठा तणाव पाहायला मिळतोय. अशातच आता ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांनी या महापौर पदाच्या अनुषंगाने एक मोठं भाकीत केलेलं आहे आणि याच सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी आहेत. गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. महापौर पदाच्या अनुषंगाने मित्रपक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण होईल असं भाकीत आपण केलंय. नेमकं याबाबत काय सांगता येईल? हे बघ, आता पुढील महिन्यामध्ये साधारण महत्त्वाचे काही ॲस्पेक्ट आपण इथं बघू शकतो. जसं की एक सत्ता स्थापन आणि सत्ताचं जे स्थान आहे, दशमस्थान आहे, तर तिथं नैसर्गिक जी रास आहे ती मकर रास आहे. आता सध्या काय झालं की मकर राशीमध्ये खूप ग्रहांची गर्दी झालेली आहे. रवी, मंगळ, शुक्र, बुध, प्लुटो असे 4-5 ग्रह एका वेळेला त्या मकर राशीमध्ये भ्रमण करत आहेत. आता इथं सत्ता तर मिळाली सत्ताधारी लोकांना, परंतु त्याच्या जोडीला मंगळ, शुक्र आणि प्लुटो असे जे एकत्र जे ग्रह आलेले आहेत, त्याच्यामुळे इथं सत्ता मिळूनसुद्धा त्याच्यामध्ये तणाव निर्माण होणं हे त्या मंगळाचं काम आहे. तर मंगळ प्लुटो आहे जे काही आता कंजक्शन आहे, हे सत्ताधारी लोकांसाठी कटकटीचं ठरू शकतं. त्याच्यामध्ये आता जसं आपण म्हटलं की खूप घरांची गर्दी झाल्यामुळं एक नवीन पण अनपेक्षित काही गोष्टी सत्तेमध्ये येतात, की जसं आपण ऐकतो कुठं ते MIM सारखा पक्षसुद्धा या युती आघाडीमध्ये, मनसेसुद्धा एंट्री करतो आहे युती आघाडीमध्ये. ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आता पुढं काय होतं आहे की पुढं सूर्यग्रहण आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर अशा केसमध्ये सगळे ग्रह कुंभ राशीमध्ये एकत्र येणार आहेत. आता कुंभ राशी कशी मित्रांची रास आहे. आता तिथं हाच प्रकार आहे त्याच्यामध्ये किंवा एक ती जे सूर्यग्रहण होतं आहे हे वायुतत्वाच्या राशीमध्ये होते. कर्क लग्न आहे आणि कुंभ राशीत अष्टमात आहे. तर इथं तुम्हाला त्या ठिकाणी बरीचशी फाटाफूट झालेली दिसते. मी जसं आपण तिकीट वाढपाच्या वेळेला की शेवटच्या तासापर्यंत युती होणार असं सगळं होतं आणि ऐन वेळेला त्या ठिकाणी सगळे आपापले वेगवेगळे लढले. मुंबई, ठाणे वगळता बाकी ठिकाणी सगळेच पक्ष स्वतंत्र लढले. इव्हन महाआघाडीमध्ये सुद्धा, विकास आघाडीमध्ये सुद्धा असाच प्रकार आपल्याला बघायला मिळाला की तिथं नंतर आता मग पुन्हा त्या ठिकाणी सत्तेसाठी आता विरोधी पक्षाने सत्ता एकमेकांशी पुन्हा एकत्र येण्याचा त्या ठिकाणी प्रयोग होतो आहे आणि त्याच्यातून रुसेफुगे वाढण्याची शक्यता आहे. कारण पुढे हा जो आत्ता सध्याचा काळ आहे हा शनी नेपच्यूनचा काळ आहे. तर शनी नेपच्यून काय, शनी हा राजकारणाचा कारक आहे. तर नेपच्यूनबरोबर शनी असल्यामुळं आत्ताची परिस्थिती नाट्यमय घडामोडी, अनपेक्षित घडामोडी आणि त्याच्यातून होणारे रुसेफुगे आणि मतभेद हे तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर जुन्या नव्यांचा मेळ आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर जास्तीत जास्त महापौर पदाची संधी या ज्येष्ठांना मिळेल, तरुणांना मिळेल की महिला वर्गाला मिळेल, त्याबाबत काय सांगता? हां, आता याच्यातला मंगळ जो आहे ना, मंगळ हा उच्च राशीमध्ये, मकर राशीत हा मंगळ उच्च राशीमध्ये असतो. आता मंगळ कोणाचा कारक ग्रह आहे, तर मंगळ हा तरुणांचा कारक आहे. मी तरुणाईला जास्ती संधी ह्या महापौर पदावरती मिळू शकते. त्याच्याबरोबर शुक्र असल्यामुळं आपण असं आधीच प्रिडिक्ट केलं होतं की स्त्रीवर्ग आणि तरुणांना महापौर पदावरती विशेष संधी मिळेल. जे नवनिर्वाचित असतील अशा लोकांना सुद्धा मिळू शकेल. निश्चित. आता सगळ्यांना एक उत्सुकतेचा प्रश्न असा आहे की मुंबईचा महापौर नेमका कोणाचा होऊ शकतो? कारण तिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी ताणाताणी आपल्याला त्या अनुषंगाने पाहायला मिळते. भाजपच्या जास्त जागा, मग पुन्हा बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी एक चर्चा आहे. त्याबाबत नेमकं काय ग्रहमान सांगते दोन्ही पक्षांचं? हे बघा, आता मुंबई हा खूप संवेदनशील विषय दोघांसाठी असणार आहे. कारण आधीपासून जे काही मागच्या 6-7 वर्षापासून प्रचार आहे की मुंबईला आमचा महापौर होणार, BJPचा होणार किंवा त्या ठिकाणी मराठा महापौर होणार, हे सगळं आपण चर्चा बघितलेली आहे आणि योगायोगाने त्याच्यामध्ये ओपन आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जर ते इतर कास्टमध्ये असलं असतं, SC ST वगैरे असतं, तर ते रिझर्व्ह असतं तर मात्र भाजपची गोची झाली असती. त्यांच्या सुदैवाने म्हणा त्याच्यामध्ये की त्यांच्याकडं
ओपन समाजामध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तशी अडचण येणार नाही. आता याच्यामध्ये काय होतं आहे की ठाणे, मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे, इथं शिवसेनेचा बालेकिल्ला आपण म्हणतो त्या ठिकाणी. तर इथं स्वाभाविक आहे की शिंदे गटाकडनं एक तर तुम्हाला स्थायी समिती द्या किंवा महापौरपद द्या, हे स्वाभाविक आहे असणं. त्याचा परिणाम इतर ठिकाणी पण होऊ शकतो. म्हणजे असं त्याच्यात तडजोड होऊ शकते किंवा ठाणे तुम्ही घ्या, आम्हाला मुंबई द्या, असं पण होऊ शकतं. पण इथं त्या ठिकाणी ठीक आहे, महत्त्वाची 2 गोष्टी महापौरपद आणि स्थायी समिती, याच्यामध्ये हे लोक एकमेकांशी त्या ठिकाणी तडजोड करतील आणि त्याच्यासाठी बार्गनिंग चालू राहील की बा इथं त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जसं आपण म्हटलं की बा एक शतकं असं ठाकरे साहेबांचं आहे, बाळासाहेबांचं, त्यानुसार शिवसेनेला मिळावं हे त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पद त्यांना ह्यापैकी मिळू शकतं आणि तिथं मग दुसरी तडजोड शिंदेना त्या ठाणेमध्ये करावं लागेल. निश्चितच ह्या झाल्या राजकीय घडामोडी. बाकी मग तुम्ही अवकाळी पावसाचा सुद्धा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. एकूणच हा सप्ताह नेमका कसा असणार आहे? हे बघा, आता आपण जसं सांगितलं की बा कर्क लग्न आहे, सप्तमात मंगळ प्लुटो युती होती, तर याचा परिणाम हा आपण आता आजूबाजूला आपण बघितलं तर व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. आता अमेरिकाचा जो काही इतर देशांवरती ताबा मिळवणं हे व्यापारासाठीच आहे ॲक्च्युली. तिथं प्रत्यक्ष युद्ध होत नाही आहे, पण त्याच्यातून होणारं ट्रेड वॉर आपण म्हणतो, व्यापार युद्ध, हे आणखीन गडद होण्याची शक्यता आहे. जसं आपण म्हटलं की बा एक कुंभराशीमध्ये जर एकत्र ग्रह आले तर अमेरिकेच्या विरोधात इतर युरोपीय राष्ट्र आणि इतर मित्र राष्ट्र हे कदाचित एक आघाडी निर्माण करू शकतील आणि व्यापार हा अमेरिकेचा व्यापार कमी होऊन तो त्या ठिकाणी इतर ठिकाणी डायव्हर्ट होऊ शकतो. याची भीती ट्रम्पला राहणार आहे, कारण अमेरिकेची रास आहे मिथुन, त्याच्या अष्टमात हे सगळे ग्रह त्या ठिकाणी मकर राशीतले आता आलेले आहेत. तर अमेरिकेने जर जास्ती धाडस केलं तर मात्र त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे आणि इतर जे काही युरोपियन राष्ट्र आणि आपल्याकडे असणारे चीन, रशिया आणि भारत, हा जो ट्रँगल आहे हा बऱ्यापैकी आपल्याकडं परदेशी व्यापार, आता आपण जसं बघितलं की दावोसला मुख्यमंत्री गेले, तिथून बराचसा त्या ठिकाणी व्यापार उद्योग हा आपल्याकडं इंटरेस्टिंग आहे, येण्यासाठी तयार आहे. तसं भारताकडं उद्योग येतील. अमेरिकेच्या त्या नीतीमुळं त्या ठिकाणी अमेरिकेचे व्यवसाय काही प्रमाणात फटका बसू शकतो आणि हा जो काही त्या ठिकाणी अस्थिरता आहे हे 23 फेब्रुवारी आपल्याला दिसेल. 23 फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी जागतिक बाजारामध्ये खूप उलाढाली होण्याची शक्यता आहे. बरेचसे बदल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी जसं आज सोने महाग होत आहे तसं त्या ठिकाणी आणखीन काही गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो. त्याच्या उलट शेअर मार्केटमध्ये पडझड होते. हे गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी 23 फेब्रुवारीपर्यंत बघायला मिळतील. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जरा थोडंसं नॉर्मल परिस्थिती निर्माण होऊ शकते. एक नैसर्गिक आपण जी भूमिका मगाशी मांडली की बा अवकाळी पाऊस, तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात की आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये इथं तो अवकाळी पावसाचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल, त्याच्याउलट उत्तर भारतामध्ये तुम्हाला बर्फवृष्टी बघायला मिळेल. मग इथं त्याचा परिणाम 2 ठिकाणी वेगळा असू शकतो आणि त्याच त्या ठिकाणी मंगळ प्लुटो हा जो योग आहे हा आणखीन एका गोष्टीसाठी कारणीभूत होते की काही भागामध्ये बऱ्यापैकी उत्तर भारतात किंवा एकूण रशिया ह्या भागामध्ये, थोडंसं आशियाच्या वरच्या भागामध्ये तर भूकंपाची मोठी शक्यता नाकारता येत नाही. तो वादळं, भूकंप आणि आपल्या इथल्या ह्या काळामध्ये अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी हा साधारण आपल्याला 23 फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा नैसर्गिक दृष्टीने सुद्धा थोडासा बऱ्यापैकी हानिकारक राहू शकतो. निश्चितच. तर राज्यातलं एकंदरीतच राजकीय वातावरण आणि नैसर्गिक वातावरण या सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याशी संवाद साधला. महापौर निवडीमध्ये कशा प्रकारे नाट्यमय घडामोडी घडू शकतात, मुंबईचा महापौर कोणाचा होणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.